हाय फ्रेंड्स, कशा आहात मग तुम्ही सर्व? मजेत ना? आणि अभ्यास कसा चालू आहे तुमचा? इथं तुम्हाला प्रश्न विचारतो मी. याचं कारण आपण तर भेटू शकत नाही, पण काही जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही बिनधास्त मला फोन करून विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या पॉईंट्सला आपण स्टडी केलेला आहे त्यामध्ये जर काही डाऊट नसतील तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स याबद्दल स्टडी करत आहोत. तर मी या ठिकाणी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणायचं, तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया या ठिकाणी. नाउ सपोज here we consider this is our earth and this is the center of earth and the mass of the earth is a capital M. Now this is center O and this is the surface of the earth. Now if here we throw any object in upward direction, for example from the earth surface, here we throw any object in a upward direction, what will happen? So initially the speed or velocity of that object is a maximum, but when it will go to some height, there is a decreasing the velocity. Why? Because on that object earth exerts a force and that force pulls that object in a downward direction. So that's why the velocity of that object decreases and at a certain height the velocity becomes zero. तर विद्यार्थी मित्रांनो, काय होतं या ठिकाणी, हे जे काही अर्थ आहे या अर्थचं मास आपण कॅपिटल एम घेतलं आणि जो थ्रो केलेला आपला जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टचं मास आपण या ठिकाणी स्मॉल एम कन्सिडर करूयात. तर काय केलेलं आहे मी, या ऑब्जेक्टला हाईट एच वर फेकलं, हाईट एच म्हणा किंवा आर म्हणा, काही फरक पडत नाही. तर हाईट एच सगळ्यात चांगला या ठिकाणी आपल्यासाठी कन्सिडरेशन राहील. तर ज्यावेळेस आपण या ऑब्जेक्टला थ्रो करणार, थ्रो केल्या या ऑब्जेक्टची स्पीड आहे ती खूप जास्त होती, मॅक्झिमम स्पीड होती. पण जसा हा ऑब्जेक्ट वर जायला लागेल याची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी डिक्रीज होईल आणि एका हाईटवर जाऊन तो काय होणार, स्टॉप होणार. इट मीन्स ॲट दॅट पॉइंट वेलॉसिटी बिकम्स झिरो. आफ्टर दॅट बॉडी falls down. It will be fall down, and when that body falls down there is a increase in the velocity. त्या ठिकाणी velocity काय होणार, increase होत जाणार. and when a body reaches to near the earth surface, at this point the velocity becomes maximum. तर या सर्वांमध्ये जे काही तुम्हाला velocity change होताना दिसत आहे, that velocity change only due to the इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे जे आहे ते काय, मग या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट आहे आणि यामुळं इथं ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी आहे वर जाताना काय होणार, रिड्यूस होणार किंवा डिक्रीज होणार. आणि जस्ट ऑब्जेक्ट जो आहे जेव्हा तो खाली येतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी इन्क्रीज होणार. कारण ऑब्जेक्ट जेव्हा वर जातो त्यावेळेस अर्थ त्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करणार, पुल करणार, ओढणार आणि त्यामुळं त्याची जी वेलॉसिटी आहे ती हळूहळू कमी होते. पण ज्यावेळेस ऑब्जेक्ट खाली यायला लागतो त्यावेळेस एक तर ऑब्जेक्ट खाली पण येत आहे, डिरेक्शन जी काही आहे मोशनची डाऊन डायरेक्शनला आहे आणि फोर्स पण डाऊन डायरेक्शनला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी काय होणार, इन्क्रीज होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, हा खूप सोपा पॉईंट आहे
की या ठिकाणी अर्थ काय करते, एक फोर्स एक्झर्ट करते ऑब्जेक्टवर आणि त्या फोर्सला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणत असतो. यामध्ये असं काही स्पेशल नाही आहे. त्यानंतर याच्यावरच एक डिपेंडेंट पॉईंट आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कळालं का की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेमका असतो कोणीकडं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आता या अर्थच्या सेंटरकडेच का असणार, मी काय म्हणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलवेज directed towards the center of the earth. तर हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय असतो, नेहमी सेंटरकडे असतो. आता सेंटरकडे काय असणार, या ठिकाणी एक अनदर पॉइंट आहे, दॅट पॉइंट ऑर दॅट कन्सेप्ट कॉल्ड ॲज सेंटर ऑफ मास. This is little bit important point. So what is mean by center of mass? आता तुम्हाला सेंटर तर माहिती आहे, एखादी बॉडी आहे त्या बॉडीचा सेंटर आणि हे जे मास आहे ते मास त्या बॉडीच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेलं असते. फॉर एक्झाम्पल ही आता आपल्याकडे अर्थ आहे, या अर्थचं जे मास आहे ते टोटल मास m, म्हणजे ही पूर्ण जी बॉडी आहे ती बॉडी भरून आहे आणि या बॉडीचं जे टोटल मास आहे जे काय आपण कॅपिटल M या ठिकाणी घेतलेलं आहे, दॅट टोटल मास कॉन्सन्ट्रेटेड ॲट दिस सेंटर. The whole mass of the body concentrated at the center, that mass called as the center of mass. खूप सोपा आहे. The whole mass of an object, is concentrated at the center of body. बॉडीच्या सेंटरला या ठिकाणी काय झालेलं असते, मास कॉन्सन्ट्रेट झाला असते, त्यावेळेस इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ मास. इज कॉल्ड सेंटर ऑफ मास अँड इन शॉर्ट फॉर्म CM. याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. आता ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण बघितलेलं आहे, द ग्रॅव्हिटी ऑर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिपेंड्स अपॉन द मास. पण ज्या ठिकाणी मास आहे त्याच ठिकाणी काय असणार, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी असणार किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार. मग या बॉडीचा जर मास सेंटरला कॉन्सन्ट्रेट झाला असेल तर या बॉडीमुळे जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होत आहे, so that gravitational force is always directed towards the center of the mass. कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कोणाच्या रिलेटेड आहे, मासच्या रिलेटेड आहे. सो देर इज अनदर पॉइंट, that point is called as center of gravity. Center of gravity. Center of gravity काय असणार आहे, सिंपल आहे, the gravity at the center of the body called as center of gravity. असे म्हणू शकतो आपण, the force acting on a body due to the earth is directed at the center of the body, at the center of the body.
तर सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ बॉडी हे जर तुम्हाला दोन पॉईंट कळाले असतील तर त्यानंतर आपण एक अनदर आपला टॉपिक आहे त्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत आणि इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट कॉल्ड ॲज अ acceleration due to gravity किंवा acceleration due to earth. Acceleration due to gravity. Acceleration due to gravity आपण असं म्हणू शकतो अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे जे काही कन्सेप्ट आहे कसा आला असेल तर खूप सिंपल आहे. ॲक्सलरेशन इज ड्यू टू द ग्रॅव्हिटी अँड ग्रॅव्हिटी इज रिलेटेड टू द अर्थ. अर्थ exerts a gravitational force. It means the gravitational force results a ॲक्सलरेशन. मग जो फोर्स त्या ठिकाणी जो ज्या प्रकारचं ॲक्सलरेशन प्रोड्यूस करतो आम्हाला म्हणजे याच्या पहिले आपण स्टडी केलेलं आहे बघा. आपण सेंट्रिपिटल फोर्स पाहिला होता. सो सेंट्रिपिटल फोर्स प्रोड्युसेस ए सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. त्यानंतर आपण आज बघत आहोत ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोड्युसेस ए ॲक्सलरेशन अँड दॅट ॲक्सलरेशन कॉल्ड ॲज अ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर सिंपल टॉपिक आहे त्या ठिकाणी मग ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी तयार होत आहे तर आपण एक हे जे आता ते आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं हेच एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहोत. तर ही एक अर्थ आहे. ऑन दॅट अर्थ देर इज अ अनदर ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ देर इज अ वन ऑब्जेक्ट ऑफ मास m and this is the mass of object. Now the distance between the टू बॉडी या दोन बॉडीमधलं जे डिस्टन्स आहे या ठिकाणी आय विल कन्सिडर दॅट कॅपिटल आर. नाउ दॅट कॅपिटल आर इज नथिंग बट द रेडियस ऑफ द अर्थ. मग या दोघांमध्ये काय बघा या ठिकाणी याचे जे रेडियस आहे ते निग्लिजिबल असणार आहे. या ऑब्जेक्ट खूप छोटा आहे आणि खूप छोट्या ऑब्जेक्ट रेडियस काय असणार आहे खूप लहान असणार आहे आणि ते खूप लहान जे काही रेडियस आहे ते आपण त्या ठिकाणी कन्सिडर करणार नाही. वाय? बिकॉज द रेडियस ऑफ द अर्थ इज व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर्ड टू द रेडियस ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणून आपण फक्त या दोन ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे त्या ठिकाणी काय घेणार कॅपिटल आर घेणार. बरोबर. आता काय झालेलं आहे मग या ठिकाणी ही जी बॉडी आहे ही बॉडी या अर्थ सरफेसला अटॅच आहे. याचा अर्थ असा की अर्थ या बॉडीवर काय करणार फोर्स एक्झर्ट करणार त्यामुळे ती बॉडी त्या ठिकाणी त्याला चिटकून आहे अशी आहे की नाही. पण जर कदाचित मी या ऑब्जेक्टला असं वरतून फेकलं किंवा या ऑब्जेक्टमध्ये अर्थमध्ये आणि या ऑब्जेक्टमध्ये जर काही डिस्टन्स असलं असतं त्या डिस्टन्सहून ती बॉडी काय होणार खाली येणार. Why that body falls down? Because on that body earth exerts a force. Understood? काय होत आहे की त्या बॉडीवर अर्थ काय करणार फोर्स एक्झर्ट करणार. अरे बाबा फोर्स एक्झर्ट केला म्हणजे ती बॉडी काय व्हायली मूव्ह होते. बरोबर. ज्यावेळेस ती बॉडी मूव्ह होते त्यावेळेस त्या बॉडीवर काय काय असणार वेलॉसिटी असेल. त्या बॉडीमध्ये काय होणार ॲक्सलरेशन बिकॉज देर इज अ चेंज इन वेलॉसिटी. मी काय सांगितलं तुम्हाला ज्यावेळेस ही बॉडी वर असते त्यावेळेस या ठिकाणी तर वेलॉसिटी काय आहे झिरो आहे. बट वेन वन्स दॅट बॉडी फॉल्स डाऊन द वेलॉसिटी इन्क्रीजेस. वेलॉसिटी काय त्या ठिकाणी कंटिन्युअसली इन्क्रीज होत आहे. वेलॉसिटी काय होणार इन्क्रीज होणार अँड वेन देर इज अ चेंज इन वेलॉसिटी सो acceleration is produced and that acceleration is due to the force exerted by this force exerted due to by this earth. मग या अर्थ जे काही फोर्स एक्झर्ट केलेला आहे त्या फोर्समुळं या ठिकाणी या बॉडीची जी काही वेलॉसिटी आहे ती इन्क्रीज झाली आणि जेव्हा वेलॉसिटी इंक्रीज होते त्यावेळेस त्या ठिकाणी काय होणार ॲक्सलरेशन प्रोड्यूस होणार. मग इथं आपण असं लिहूया कन्सिडर द मास ऑफ
of the earth is capital M, mass of an object is small m, the distance between earth between the earth and object is capital R. आणि आता मग या दोघांमध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो फोर्स किती असणार? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स is F equals to याचं मास आता इथं कॅपिटल G एक्सेलरेशन ड्यू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, देन कॅपिटल M स्मॉल m अपॉन distance between two object is r, so square of the distance. हा तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आहे. आता हे झालं आपला फर्स्ट इक्वेशन. नाउ द सेकंड इक्वेशन इज according to Newton's second law of motion. According to Newton's second law of motion, Newton's second law of motion is F is equals to, आता तुम्हाला माहित आहे काय असते न्यूटन सेकंड लॉ, काय असणार? F is equals to mass into acceleration. Now this force is gravitational force, so that's why this F is equals to, and that force is exerts on the object of mass m, and there is a produced acceleration due to gravity g. So small g is the acceleration due to gravity, m be the mass of the object. So where g is small g is acceleration due to gravity. Small g is equals to g is acceleration due to gravity. Okay, this is equation number 2. Now comparing equation 1 and 2, the left side is same, so that's why here we put 1 equals to 2, so that's why mg is equals to g m upon r square. M will get cancelled, so g is equals to capital G into capital M upon r square. Now this is the formula for acceleration due to gravity. So this acceleration due to gravity is depends upon gravitational constant, then mass of the earth, and it also depends upon the distance. आता हे जे तुमचं डिस्टन्स आहे हे दोन ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स म्हणजे अर्थ मधलं आणि ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स या ठिकाणी चेंज झालं तर व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंज. सो दिस इज द एक्सप्रेशन, दिस इज द एक्सप्रेशन for acceleration due to gravity. Acceleration due to gravity. Okay. तर विद्यार्थी मित्रांनो या पॉइंट पर्यंत आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा टॉपिक समजून घेतला आहे. बरं, माझ्या काही अर्थ असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता, काही अवघड नाही आहे.
काय होत आहे फक्त या ठिकाणी हा जो काही तुमचा ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला आपण इनिशियली काय केलं इथं सरफेसवर प्लेस केलं होतं, पण जर मी ऑब्जेक्टला या ठिकाणी प्लेस केलं तर हा जो ऑब्जेक्ट आहे तो काय होतो डाऊन डायरेक्शनला मूव्ह व्हायला, डाऊन डायरेक्शनला मूव्ह होतो म्हणजे या ठिकाणीची वेलोसिटी काय होत आहे इन्क्रीज होत आहे अँड दॅट वेलोसिटी इज इन्क्रीज ड्यू टू द फोर्स ड्यू टू द अर्थ. आणि या अर्थने जे काही फोर्स एक्झर्ट केलेला आहे त्या फोर्समुळे या ठिकाणी काय होत आहे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होत आहे अँड दॅट ऍक्सेलरेशन इज अ स्मॉल g इज इक्वल्स टू कैपिटल G into capital R upon capital R square. So G is inversely proportional to the R square. If distance between two objects increases, the value of G will decreases and vice versa. So up to this point, here we cover the expression of small g. तर आता या स्मॉल जी ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही किती काढू शकता, या स्मॉल जी ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला या ठिकाणी काय राहील. आता माझ्यामध्ये तुम्हाला सर्वांना काही व्हॅल्यूज माहित असतील. कॅपिटल जी ची व्हॅल्यू जी आहे ऑल ऑफ यू नोज 6.67 into 10 to the power minus 11 Newton meter square per kg square. Now capital M is equals to 6 into 10 to the power 24 kg and R is 6.4 into 10 to the power 6 meter. Okay, this is the values of G, M and R. If these values are put in this equation 6.67 into 10 to the power minus 11 into 6 into 10 to the power 24 divided by 6.4 into 10 to the power 6. Now calculate the value of G. तर या ठिकाणी याचे आपण जर याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येते 42 6 7 36 40 आणि हे 40.02 into 10 to the power इथं सबस्ट्रॅक्शन होईल 24 मधून 11 गेले तर 13 असतील रिमेनिंग टर्म. त्यानंतर 6.4 into 10 to the power 6 याला जर आपण डिवाइड केलं डिव्हिजन केलं या ठिकाणी आपण तर जी आपल्याला व्हॅल्यू भेटते दॅट व्हॅल्यू इज बिकम्स 9.77 याचा स्क्वेअर घ्या 9.77 मीटर पर सेकंड square. So this is the value of G on the surface of the earth. Why? Because this is the radius of the earth. So distance between the center and the surface of the earth is equals to 6.4 into 10 to the power 6. So that's why this 9.77 meter per second square is the value of G on the earth surface. But on the either points, for example at height h there is a or at the bottom at the depth, so there will be the value of G is not same. मग ही व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काय होत असते व्हॅरी होत असते. तर तेही आपण पॉईंट लगेच बघूयात किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते पॉईंट कव्हर करून घेऊयात.